2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सांगवी ते पनाखेड दरम्यान खाजगी प्रवासी बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात एक 4 वर्षीय चिमुकली मयत झाली असून 5 प्रवासी गंभीर आहेत। या अपघातात दिव्या कृष्णा शर्मा ही 4 वर्षीय चिमुकली मयत झाली तर रामकिशन गुजर वय 25 वर्ष, बाबू शंकरनाथ योगी वय 36 वर्ष, मुकेश गोपाल शर्मा वय 25 वर्ष, अमोल वय 25 वर्ष, प्रकाश भामलाल गुजर वय 22 वर्ष असे जखमी झालेल्यांची नावे आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाशिक ते अजमेर जाणारी खाजगी प्रवासी बस MP 10 ZG 9892 ही बस अजमेर राजस्थानकडे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना शिरपूर तालुक्यातील सांगवी ते पनाखेड दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। धडकेचा आवाज इतका भीषण होता की काही काळासाठी परिसरात एकच गोंधळ उडाला। या अपघातात बसच्या एक बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेल्याने खिडकीच्या बाजूला बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले। यात 4 वर्षीय चिमुकली मयत झाली असून 5 प्रवासी गंभीर आहेत। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, शिरपूर तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। 2 ॲम्ब्युलन्सद्वारे जखमींना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टर संदेश शागळे यांनी तपासून 4 वर्षीय दिव्या शर्मा या चिमुकलीला मयत घोषित केले तर प्राथमिक उपचार करून 4 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे, तर एकावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू व अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध करण्यात येत आहे। सांगवीहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज। आप कहाँ जा रहे थे? नासिक से आ रहे थे, अजमेर जा रहे थे। आप कंडक्टर हो? हाँ। क्या कैसा हुआ ये हादसा? ये पता नहीं, मैं अंदर पैसेंजर को बिठाने गया था। हाँ हाँ। और एकदम से या तो टेलर्स वाला दबा लिया। हाँ। उसमें जाके वो हो गया। ड्राइवर कैसा है? ड्राइवर का पता नहीं सर।